ठाकुर बोलेगा तो बिंदास बोलेगा, ठाकुर के बिंदास बोल में मैं उमेश ठाकुर आप सभी का दिल से स्वागत करता हूं। दोस्तों, आज मी तुम्हाला काही रिव्ह्यू करणार नाहीये, तर मी आज आपले मराठी रंगभूमी, मराठी सिरियल्स आणि मराठी चित्रपट क्षेत्रातले दिग्गज कलावंत ज्यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं, त्यांची प्रार्थना सभा आयोजित केली होती आणि ते अभिनेते म्हणजे विजय यशवंतराव नाट्य मंदिर माटुंगा इथे 23 तारखेला दुपारी 3 वाजता ही प्रार्थना सभा आयोजित केली होती आणि या सभेसाठी खूप मान्यवर ज्येष्ठ कलावंत इथे उपस्थित होते आणि त्यांनी आपलं मनोगत इथे मांडलं, आपल्या आठवणींना उजाळा दिला। तर विजय कदम यांच्या या प्रार्थना सभाला आपणही माझ्या बरोबर तिथे चला, तर बघूया आपण ती प्रार्थना सभा। आपण 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहूया। मी अजित गुरे यांना विनंती करतो की आपण आपल्या सोबत। नमस्कार। विजय आणि मी पहिल्यांदा भेटलो तो 1978-19 मला संपर्क कॉलेज, तेव्हा मी कॉलेजमध्ये जस्ट आलो होतो आणि त्याची एकांकिका बघून नाटकात काम करावं असं वाटणं वगैरे असतं ना, तर त्याच्यापासून आमची सुरुवात झाली। वशा प्रेमात पडला किंवा त्याच्यानंतर शबीलास मध्ये शफात खानच्या एकांकिकांमध्ये तो काम करत असे, अत्यंत हरवणारी कलावंत। आणि त्याच्यानंतर इंडियन नॅशनल थिएटरमध्ये मी जेव्हा आलो तेव्हा खंडोबाचं लगीन या नाटकाच्या निमित्ताने त्याच्याशी जास्त जवळीक मैत्री निर्माण झाली। अतिशय अप्रतिम काम करायचं नाटकात, रथचक्र नाटकात त्याची भूमिका अजूनही लक्षात आहे। तो एक उत्तम नट होता, विनोदी नट होता, त्याबद्दल वादच नाही। परंतु त्याच्यामध्ये एक म्हणजे मी आता इकडे तो गेल्यानंतरचा गंभीरपणा वगैरे म्हणतो, तो नुसताच विनोदी नट नव्हता, त्याच्यामध्ये एक वात्रटपणा होता। म्हणजे रुपारेल कॉलेजच्या दिवसांमध्ये मला आठवतंय की त्या कॅन्टीनच्या बाहेर बसून विजयने केलेली विडंबना काव्य जी इथे आम्हाला कोणाला सांगता येणार नाही, पण तो त्याच्यामध्ये खूप मजा आणायचा आणि त्याच्या ह्या आठवणी आम्ही कधीच विसरू शकत नाही। ऍक्टर म्हणून तो चांगलाच होता, प्रश्नच नाही, परंतु मित्र म्हणून जेव्हा भेटायचा तेव्हा सतत काही ना काहीतरी हसत ठेवणं, लोकांना निर्णयाने किस्से सांगणं, अशा पद्धतीने तो जगला। शेवटच्या काही दिवसांमध्ये आमची बरेच महिने भेट झाली नाही, त्याच्या आजारपणामुळे शक्य झालं नाही, परंतु अगदी आठवणीने प्रत्येक वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला विजयचा मेसेज यायचा। मला जर आठवत असेल तर तुमच्या लग्नाची पत्रिका पण छापण्यामध्ये माझा थोडाफार सहभाग होता आणि तेव्हाची ती लाईन मला आठवते की विजयला पद्मश्री मिळाली आणि पद्मश्रीचा विजय झाला असं ते लग्नाच्या पत्रिकेत सांगतो। तर असा हा आमचा एक चांगला मित्र आज आपल्यामध्ये नाही, परंतु त्याच्या कामाच्या माध्यमातून, विनयाच्या माध्यमातून तो सतत आमच्या सगळ्यांच्या स्मरणात राहील। मी त्याचा एक मित्र म्हणून, या कुटुंबाचा एक मित्र म्हणून सुद्धा आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा प्रमुख कार्यवाह या नात्याने मी त्याला आदरांजली अर्पण करतो आणि माझं बोलतो। विजयचा आणि माझा परिचय खूपच सुनाट आहे। तो रुपारेल कॉलेजमध्ये असताना त्याने एक एकांकिका बसवली होती, रमेश पवारांची एकांकिका होती, त्यात विजय चव्हाण, विजय कदम आणि त्यांनी बरीच मुले गिरण गावातली मुलं होती। त्या एकांकिकेचा प्रयोग करत, तो प्रयोग मी बघितला आणि माझ्या लक्षात आलं की त्याला दिलेलं नाव, त्या नावाने त्या एकांकिकेचे असंख्य प्रयोग झाले। हा चांगला प्रयोग करायसाठी आणि त्यानंतर जवळजवळ माझ्या पुढच्या सगळ्याच एकांकिका आणि नाटकांमध्ये विजय होता। विजय हरभंडारी होता। नाटक वाचून दाखवल्यानंतर सहसा याला फार त्यातला काही कंटेंट त्याच्यापर्यंत पोहोचला नसेल असं छबिलदासमध्ये आम्हाला वाटायचं, पण नेमकं त्याला ते कळलेलं असायचं हे आपल्याला काय करायचं। पुढे मी लालन सारंग आणि कमलाकर सारंगांसाठी दारियो पोचं एक नाटक ऍक्सिडेंटल डेथ ऑफ एन आर्टिस्ट नावाचं, नामा या नाव
तेव्हा माझा पहिला आग्रह होता की यात विजय अमुक अमुक काम करेल आणि त्यात अप्रतिम विजय काम करायचं. माझ्या भूमितीचा फास नावाच्या नाटकामध्ये तो उंदराचं काम करायचं. अजूनही लोकांना विजय कदमने केलेला उंदीर आठवतो. त्यानंतर हळूहळू त्याला व्यावसायिक कामं मिळायला लागली. व्यावसायिक नाटक अगदी रंगीत तालमीपासून जाऊन थोडंसं काय करता येईल या अंगाने सुद्धा आम्ही रात्री बोललो वगैरे. तो भाग जाऊ द्या, पण तो व्यावसायिक रंगभूमीवर थोडासा, पण त्याला आमच्याकडे काम करणं थोडंसं अवघड व्हायला लागलं. भांडलोही आम्ही त्याच्यावरून. आणि एकदा NCBA ला माझा प्रयोग असताना तो आला आणि हे माझ्यासाठी नवीन वेगळं होतं, धक्कादायक होतं. असं पूर्वी कोणी करत नसेल. त्यांनी एक लिफाफा मला दिला. म्हटलं काहीतरी त्यांनी शुभेच्छा वगैरे दिल्या असतील. तर त्यात काही नोटा होत्या. तेव्हा त्यात लिहिलेलं होतं की मला वेळ देता येत नाही, पण हे एवढं मी करू शकतो. तर विजय कदम, विजयची आणि माझी अगदी शेवटपर्यंत मैत्री होती. त्या काळात आम्ही एक गजरा नावाचा कार्यक्रम होत असतो टेलिव्हिजन, खूपच पॉप्युलर होता. ते 2 गजरा मी लिहिले होते आणि दोन्ही विजय कदमने सादर केले होते. अशा असंख्य त्याच्या माझ्या आठवणी आहेत. एवढं बोलून मी थांबतो.